वासुदेव करारविन्देन पदारविन्दम् मुखारविन्दे विनिवेशयन्तम् वटस्य पतरस्य पुटे शयानम् बालं मुकुन्दं मनसा स्मरामि बालं मुकुन्दं मनसा स्मरामि गणनाथ सरस्वतीं रविशुक्रं बृहस्पतिं पंचैतान् संस्मरे नित्यं वेदवाणीं प्रवर्तते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री वेदव्यासाय नमः। श्री पुराण पुरुषोत्तमाय नमः। मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव अतिथि देवो भव। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ दिव्य श्री गरुड महापुराण की जय। श्रोते हो, आपण श्रवण करत आहात दिव्य श्री गरुड पुराण कथा। कथेच्या दिवस क्रमांकामध्ये आजचा दिवस आहे 5वा आणि कथेचा अध्याय क्रमांक आहे 14वा 15वा आणि 16वा। अर्थातच आज गरुड पुराणाची कथा आपली परिपूर्ण होणार आहे। तत्पूर्व कालच्या अध्यायांमध्ये आपण बघितलं होतं अंत्यसंस्काराची विधी कसे करावे, खांदा देण्याचं काय महत्व आहे, अंत्यसंस्काराच्या विधींचं काय महत्व आहे। जो पुत्र माता पितांचे योग्य अंत्यसंस्कार करतो त्या पुत्राला अग्निष्टोम यज्ञाचं फल प्राप्त होतं। अनेक साऱ्या गोष्टी आपण बघितल्या, जीवाश्म्याचं महत्व वगैरे बघितलं आपण। त्याच्यानंतर अंत्ययात्रा कशी काढावी, पांथनावाने पिंड द्यावा, चितेला अग्नी कोणता द्यावा, ही अशा जवळजवळ सगळ्या गोष्टी आपण बघितल्या। त्याच्यामध्ये आपण एक गोष्ट बघितली होती की मनुष्य जन्मामध्ये जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत आपल्याला पैशांचं महत्व आहे, धनाचं महत्व आहे, पण मृत्यूच्या पश्चात आपण केलेलं पुण्यच आपलं उपयोगाला येत असतं। म्हणजे तेच खऱ्या अर्थाने आपला मित्र बनत असतं। विद्या मित्र प्रवासेषु, प्रवास करायचा आहे, लांब गावाला जायचं म्हणजे लांब विदेशामध्ये जायचंय तर अशा ठिकाणी आपली जी विद्या असते ती आपल्याला आपल्या मित्राप्रमाणे असते। भार्या मित्र गृहेषु, पत्नी घरामध्ये मित्राप्रमाणे असते। व्याधी रोगस्य व्याधीस्य औषधम मित्र, व्याधीग्रस्त माणसाचे मित्र हे त्याचे औषध असतात। आणि धर्मो मित्र मृतस्य च, केलेला धर्म हा मृत्यूनंतर मनुष्याचा कोण असतो, मित्र असतो। तर अशा प्रकारे आपण या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर दशगात्र विधी बघितला। दशगात्र विधीमध्ये कोणत्या कोणत्या पिंडाने कोणते कोणते अवयव प्राप्त होतात, पिंड श्राद्ध कसं करायचं, 10व्या दिवशी का करावं, अशा अनेक साऱ्या गोष्टी आपण बघितल्यानंतर पुढे आपण बघितलं होतं ते म्हणजे वर्षश्राद्ध कथनोपाख्यान की वर्षश्राद्ध हे किती महत्वाचं आहे, ते व्यवस्थितरित्या मनुष्याने करायला पाहिजे। त्याच्यानंतर आपण बघितलं होतं सूतकोपाख्यान म्हणजे सूतक किती प्रकारचे असतात, सूतक कोणाला असतं, सूतक कोणाला असतं, सूतक कोणाला कधीच सूतक लागत नाही। त्यावेळेस तुम्हाला 3 रूप मी सांगितले होते। रूप म्हणजे राजा, राजाला सूतक कधीच लागत नाही। मंत्राने पवित्र, जो गुरुमंत्राचा जप करून पवित्र झालेला आहे असा मंत्राने पवित्र जो व्यक्ती आहे त्याला सूतक कधीच लागत नाही। आणि जे व्रतस्थ आहेत त्यांना देखील सूतक कधी लागत नाही। त्याच्यानंतर आपण सूतकाचे नियम बघितले, गया महात्म्य श्रवण केलं, त्रिपाद शांती, पंचक शांती आणि उदक शांती या 3 विषयांवरती आपण काल बोललेलो आहोत। त्याच्यामुळे आता परत काही तो विषय न घेता आपण विषयामध्ये पुढे सरकू। ती पुन्हा एकदा सांगून देऊ, त्रिपाद शांती काय असते। 27 नक्षत्र आहे आपल्या पंचांगामध्ये। किती नक्षत्र आहे, 27 नक्षत्र आहे। त्या 27 नक्षत्रांमध्ये प्रत्येक नक्षत्राचे 4 चरण आहेत, म्हणजे 4 पाय प्रत्येक नक्षत्राला आहे। पण काही नक्षत्र शेवटचे 5 नक्षत्र असे आहेत की त्यांना 5 चरण आलेले आहेत। मग ते 5 चरणाचे जे नक्षत्र आहेत ते नक्षत्र जे आहे त्याच्यावरती जन्म किंवा मृत्यू असला त्याची शांतक सांगितलेली आहे। पंचक शांतक मृत्यू नंतर पण करायची असते आणि त्या नक्षत्रांवरती जन्म झाला असेल तर त्यावेळेस सुद्धा आपण काय करत असतो, शांतक विधी करत असतो। त्रिपाद शांती, ज्या नक्षत्रांचे 3 पाय, किती चरण असायला पाहिजे, 4 असायला पाहिजे, पण 3च चरण आहेत आणि त्यावरती जन्म किंवा मृत्यू झाला त्रिपादाचा दोष लागत असतो, म्हणून त्रिपाद शांती करायची असते। घरामध्ये एका व्यक्तीने देह ठेवलेला आहे, त्याच्या निधनाचा दोष निवारण व्हावा
याच्यासाठी वेदांच्या मंत्रांनी पाणी अभिमंत्रित करून, यज्ञाच्या धुराने, पाण्याने आणि वेदाच्या मंत्रांनी तिघींचं समायोजन करून घराची शुद्धता केली जाते. त्याला आपण म्हणतो उदक शांती किंवा निधन शांती. हे सगळं झाल्यानंतर आता मात्र गरुडजी विचारतायत की प्रभू मला हे सांगा की जे लोक जीवनामध्ये पुण्य करतात त्या लोकांचं पुढे काय होतं. अगोदर गरुडजींनी पहिल्या अध्यायामध्ये काय प्रश्न विचारला होता की पापी लोकांचं काय होतं. मग आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पापी लोक मृत्यूनंतर दक्षिण दरवाजाने प्रवेश करतात. दक्षिण दिशेकडनं त्यांचा प्रवास सुरू होतो. मध्ये वैतरणा नदीमध्ये त्यांना टाकलं जातं. त्यानंतर कसा कसा मार्गक्रमण करता हे सगळं आपण पहिल्या दिवसाच्या कथा भागामध्ये बघितलेलं आहे. आता गरुडजी विचारतायत की प्रभू अरे दक्षू ते काय म्हणतात तिकडे ऐकतोय का? 2 मिनिटं थांबा फक्त. तुम्ही 2 मिनिटात कथा पूर्ण होईल आपली. 2च मिनिटं थांबा फक्त. तुमच्यापेक्षा मला काही जास्त आहे. मला गॅदरिंग पाहायला यायचंय तुमची. हा तर गरुडजी विचारतात की प्रभू जे लोक पुण्य करतात त्यांच्या पुढे काय होतं. मग श्रीमन नारायण सांगतात की गरुडा पुण्यवान लोक जे असतात ते कोणी पूर्व दिशेने यात्रा करतं. इथं बस तिथं काय मध्ये गेला वटवट करायला. आता आवाज जर केला ना तुला मारणार मी पहिली उठून. मी आवाज कधी केला ना मी सारिकाला बोलवतो आणि आता सारिका आंटीला घाबरते का? हा का. गरुडजी विचारतायत की प्रभू जे लोक पुण्य करतात त्यांचं पुढे काय होतं. तेव्हा श्रीमन नारायण सांगतात गरुडा पुण्य करणारे लोक पूर्व दिशेने प्रवास करतात. म्हणजे यमलोकाची यात्रा ते कोणत्या दिशेने करतात? पूर्व दिशेने करतात. आणि जे लोक थोडंसं पुण्य कमी करतात पण पुण्य करतात ते लोक पश्चिम दिशेने यमलोकाची यात्रा करतात. ज्यांचं पुण्य थोडंसं अजून कमी असतं ते लोक उत्तर दिशेने यमलोकाची यात्रा करतात. आणि ज्या लोकांचं पुण्य अजिबातच नसतं म्हणजे पुण्य थोडंसं आहे आणि पाप खूप सारं करून ठेवलेलं आहे त्या लोकांना मात्र दक्षिण दरवाजाने म्हणजे दक्षिण दिशेकडनं यमलोकाची यात्रा करावी लागते. वैतरणा नदी, असिपत्र वन, दावाग्नी वगैरे यासारख्या गोष्टी सगळ्या दक्षिण मार्गाने यात्रा केली तर त्या मार्गामध्ये त्या सगळ्या गोष्टी लागत असतात. आतापर्यंत आपण दक्षिण मार्गाचं वर्णन बघितलेलं आहे पण पूर्वेचा मार्ग, पश्चिमेचा मार्ग आणि उत्तरेच्या मार्गाबद्दल आपण वर्णन केलेलं नाही. म्हणजे आपण त्याचं वर्णन बघितलेलं नाही. तत्पूर्वक श्रीमन नारायण सांगतात की गरुडा दक्षिण दिशेला नैऋत्य कोपऱ्यामध्ये वैवस्वत यमाचे नगर आहे. वैवस्वत यमाचं नगर कुठे आहे? दक्षिण दिशेकडे. आणि नैऋत्य कोपऱ्यामध्ये वैवस्वत यमाचं नगर आहे. गरुडा या नगराचा आकार चौकोनी आहे. या नगराचा आकार कसा आहे? चौकोनी आहे. हे नगर 44 योजन विस्तारामध्ये पसरलेलं आहे. गरुडा या नगराला बाहेरच्या बाजूने लोखंडांच्या भिंतींनी उंच लोखंडाच्या भिंतींनी सुरक्षित अशी तटबंदी आहे. सूर, असुर, यक्ष, किन्नर, देवता, गंधर्व, दानव कोणीही त्यांचं भेदन करू शकत नाही. असं उंच कोटांनी ते भवन जे आहे ते सुरक्षित आहे. गरुडा या भवनामध्ये जाण्याचा म्हणजे यमराजांच्या यमलोकाला प्राप्त करण्याचा एकच मार्ग मनुष्याकडे आहे. तो मार्ग म्हणजे काय? पुण्य. जो खूप पुण्य करतो तो यमलोकाला जाऊन पोहोचतो. जो पाप करतो तो नरक लोकाला जातो. नरकलोक आणि यमलोक दोघांमध्ये काय आहे? फरक आहे. यमलोक कुठे आहे? तर ऊर्ध्वगतीला आहे. ऊर्ध्वगतीला यमलोक आहे आणि नरक लोक जो आहे तो पाताळ लोकाच्या खाली नरक लोक आहे. दोघांमध्ये काय आहे? अंतर आहे. तर यमलोकाला जरी आपल्याला प्राप्त करायचं असेल तर यमलोकापर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा आपल्याकडे काय असायला पाहिजे? पुण्य. पुण्याशिवाय माणूस यमलोकाची यात्रा करू शकत नाही. तर गरुडा या यमलोकाला जे पुण्य पुरुष प्राप्त होतात या पुण्य पुरुषांना कधीच भूक आणि तहान लागत नाही. भूक आणि तहान यांच्यापासून ते खूप लांब असतात. वृद्धावस्था त्यांच्या कधी जवळ सुद्धा येत नाही. म्हणजे आपल्यासारखे त्यांचे केस पांढरे होत नाही का गुडघे दुखत नाही का काही त्यांना म्हातारपणा येत नाही. त्यानंतर गरुडा या यमलोकामध्ये निसर्गरम्य वातावरण आहे. धबधबे आहेत. त्यानंतर जलाशयांनी पेय जलाने युक्त असे सरोवर आहेत.
वेगळे वेगळे त्या ठिकाणी वृक्ष आहेत, फुलझाडे आहेत, बाग बगीचे आहेत, वन अरण्य उद्यान आहेत. आणि एवढंच नाही गरुडा, त्या ठिकाणी अनेक प्रकारचे पशु पक्षी म्हणजे चातक, चक्रवाक, सारस या नावाचे पक्षी हे नित्य आवागमन करत असतात. गरुडा त्या ठिकाणी पांढरे शुभ्र हत्ती म्हणजे ऐरावत आहेत. ऐरावत ही हत्तींमधली एक प्रजाती बरं का. ते आता या भूमीवरती नष्ट पावलेत, पण ऐरावत जे आहे ते यमलोकामध्ये आहे. इंद्राचा जो हत्ती आहे याच्यावरती इंद्र अंबारीमध्ये बसून फिरतो तो हत्ती सुद्धा ऐरावत आहे, म्हणजे तो पांढऱ्या शुभ्र वर्णाचा हत्ती आहे. तसे ऐरावत त्या ठिकाणी. गरुडा उच्चैश्रवा प्रजातीचे घोडे, उच्चैश्रवा प्रजातीचे घोडे सुद्धा त्या यमलोकामध्ये आहेत. तर अशा प्रकारे गरुडा तो यमलोक जो आहे तो सूर्याप्रमाणे दैदिप्यमान आहे, तेजस्वी आहे. आणि त्या ठिकाणी अनेक देवी देवता यमराजांसोबत त्या ठिकाणी निवास करत असतात. गरुडा या यमलोकामध्ये चित्रगुप्ताचं भवन आहे. चित्रगुप्त म्हणजे असं तसं व्यक्तिमत्व नाही बरं का. यमराजांच्या समान ज्याचे अधिकार आहेत तो चित्रगुप्त आहे. यमराजांचं सिंहासन आणि चित्रगुप्ताचं सिंहासन दोघांची उंची सुद्धा समसमान आहे. धर्मराजांप्रमाणे चित्रगुप्त सुद्धा दंड देऊ शकतो, तो सुद्धा शिक्षा देऊ शकत असतो, तो सुद्धा यमराजांच्या बरोबरीने अधिकार हातात ठेवत असतो. ब्रह्माजींनी 11,000 वर्ष तपस्या करून चित्रगुप्ताला प्रगट केलेलं आहे, म्हणून चित्रगुप्त सुद्धा अजन्मा आहे. तोही धर्मराजांप्रमाणे अधिकार हातात ठेवणार आहे. आणि चित्रगुप्ताच्या 2 पत्न्या सांगितलेल्या आहेत. तर त्या पत्न्यांसोबत चित्रगुप्त जे आहेत ते यमलोकामध्ये एक सुंदर असं भवन आहे, ज्या भवनामध्ये वेगळे वेगळे शिल्प काढले गेलेले आहेत, वेगळे वेगळे चित्र काढले गेलेले आहेत. शाल, मयूर, सारस, चक्रवाक यासारख्या वेगळ्या वेगळ्या प्राण्यांचे चित्र काढले गेलेले आहेत. लाकडावरती शिल्प कोरलं गेलेलं आहे. आणि अशा ठिकाणी ते चित्रगुप्त त्या भवनामध्ये सहपत्नीक निवास करत असतात. आणि सहपत्नीक चित्रगुप्त त्या भवनामध्ये निवास करत असतात. आणि या चित्रगुप्तांच्या भवनाला शेकडो रस्त्यांनी वेष्टन केलेलं आहे. शेकडो रस्ते त्याच्या आजूबाजूने केलेले आहेत. त्यामुळे या भवनाची शोभा अधिकच वाढत असते. गरुडा या चित्रगुप्तांच्या भवनापासून 20 योजन मागे गेलं की वेगळ्या वेगळ्या देवांचे मंदिर आहेत, भवन आहेत, घर आहेत. हे सगळे भवन वेगळ्या वेगळ्या रत्नांनी सुशोभित केलेले आहेत. हे दैदिप्यमान आहेत. त्यानंतर गरुडा चित्रगुप्तांच्या भवनापासून 20 योजन पुढे गेल्यानंतर सुंदर असं यम भवन आहे. धर्मराजांचं भवन त्या ठिकाणी आहे. उंच उंच घुमट आहेत, मनोरे आहेत, त्यांना कलश आहेत, मंदिराप्रमाणे कलश आहेत, अर्थात ते देवांचे मंदिर आहेत. आणि त्या मंदिरांमध्ये मूर्तिमंत देवता विद्यमान असतात. गरुडा या यमराजांच्या यम लोकामध्ये एक यमसभा सुद्धा आहे, जिथे मोठं सिंहासन आहे. त्या सुवर्णमय सिंहासनावरती धर्मराज बसत असतात. आणि त्या सिंहासनावरती बसून ते सभेला संबोधित करत असतात. त्या ठिकाणी पाप आणि पुण्याचा न्याय निवाडा इत्थंभूत होत असतो. गरुडा ही जी सभा आहे ही धर्मपलायन अशी सभा आहे, धर्मपरायण अशी सभा आहे. इथे पक्षपात, द्वेष, मत्सर असं होत नाही. कोणी कोणाचा द्वेष करत नाही, कोणी कोणाचा मत्सर करत नाही, कोणी कोणाचा राग करत नाही. अशी ही अतिशय धर्मपरायण अशी सभा आहे. गरुडा तुला सांगतो, सूर्यासारखे तेजस्वी असलेले, सूर्यकुळात जन्माला आलेले यमराज जे आहेत ते सिंहासनावरती बसल्यानंतर यक्ष, किन्नर, गंधर्व आणि देवी देवता, वैवस्वत देवता त्यांची सेवा करत असतात. मृत्यू, काल, बलवान, पाश यासारखे देवता त्यांना वारा घालत असतात. कोणी त्यांच्या चरणांची सेवा करत असतं, कोणी त्यांना थंड शीतल जल पिण्यासाठी वेळोवेळी आणून देत असतं. त्या ठिकाणी गरुडा तुला सांगतो, गंधर्व गायन करत असतात, अप्सरा नृत्य करत असतात. अशी ती अतिशय धर्मपरायण अशी धर्मराजांची यमसभा आहे. गरुडा ज्याप्रमाणे नरक लोक कोलाहलाने माजलेला असतो, नरक लोकामध्ये कोलाहल असतं, हाहाकार असतो, तसं यमलोकात काही नसतं. यमलोकामध्ये गेलेले मनुष्य अतिशय प्रसन्न असतात. त्यातल्या त्यात तुला सांगतो गरुडा, मनामध्ये जर इच्छा उत्पन्न झाली
तर त्या इच्छांना तात्काळ पूर्ण करणारे कल्पवृक्ष सुद्धा त्या यमलोकामध्ये आहेत. असा हा यमलोक सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे. गरुडा या यमधर्माच्या सभेचे सभासद सुद्धा आहेत. या जगामध्ये असे धर्मात्मा आणि पुण्यात्मा ऋषी होऊन गेले, असे धर्म करणारे पुण्य करणारे राजे होऊन गेलेले आहेत, की जे राजे आपल्या पुण्याच्या प्रतापाने या धर्मराजांच्या सभेचे सभासद सुद्धा बनलेले आहेत. तुम्हाला माहिती का धर्मराजांच्या सभेचे सभासद कोण कोण आहेत? आपण त्यांची नावं बघू की धर्मराजांच्या सभेचे सभासद कोण कोण आहेत. सगळ्यात पहिले अत्री ऋषी. अत्री ऋषींचं नाव कोणाकोणाला माहिती आहे? सगळ्यांना माहिती ना अत्री ऋषींचं नाव? हे अत्री ऋषी धर्मराजांच्या सभेचे कोण आहेत? सभासद आहेत. प्रभू रामचंद्रांचे कुलगुरू. प्रभू रामचंद्रांचे जे कुलगुरू आहेत वसिष्ठ ऋषी, ते सुद्धा धर्मराजांच्या सभेचे कोण आहेत? सभासद आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो पुलह नावाचे ऋषी यमराजांच्या सभेचे सभासद आहेत. दक्ष म्हणजे माता पार्वतीचे वडील भगवान भोलेनाथांचे शास्त्री, ते धर्मराजांच्या सभेचे कोण आहेत? सभासद आहे. ऋतू, अंगिरा, जमदग्नी, पृथू, पुलस्त्य असे मोठे मोठे ऋषी धर्मराजांच्या सभेचे कोण आहेत? सभासद आहेत. त्याच्यानंतर अगस्त्य नावाचे ऋषी सुद्धा धर्मराजांच्या सभेचे कोण आहेत? सभासद आहेत. या अगस्त्य ऋषींनी एकदा 3 उंजळींमध्ये संपूर्ण समुद्राचं पाणी प्राशन केलं होतं, ही यांची आख्यायिका आहे. अगस्त्य ऋषींनी 3 उंजळीमध्ये समुद्राचं पाणी काय केलं होतं? प्राशन करून घेतलं होतं. आणि त्या समुद्राला सुद्धा त्याची योग्यता दाखवली होती. त्या समुद्राला सुद्धा सांगितलं होतं की मी या भारत मातेचा पुत्र आहे. असे दिव्य, असे तपस्वी, असे ऋषी हे या भारतवर्षातच जन्माला आलेले आहेत. म्हणून आपण भारताला काय म्हणतो? भारत माता म्हणतो. दुसऱ्या कुठल्या देशाला भारत माता म्हटलं जातं का? नाही. अरे जय 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 भारत माता, प्रिय अमुची देवता, चरण कला तुझ धुतो सागर, हिमरत्नांचे मुकुट सुंदर, चित्ती डचके सिंधुराज. ही सिंधुराज म्हणजे समुद्र, तो सुद्धा मनामध्ये घाबरतो. कोणाला घाबरतो? भारत मातेला घाबरतो. का घाबरतो? अरे अगस्तीची ही माता. जय 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 भारत माता, प्रिय अमुची देवता. तर श्रोते हो, असे अगस्त्य ऋषींचं चरित्र आहे की ज्यांनी 3 उंजळीमध्ये समुद्र सुद्धा प्राशन करून घेतलाय. त्याच्यानंतर नारद मुनी, जे नारायण नामाचा कायम जप करतात, ते नारद मुनी धर्मराजांच्या सभेचे कोण आहेत? सभासद आहे. मनु, दिलीप, सगर, मानधाता, भागीरथ. बघा, या भागीरथ राजांनी उग्र तपस्या करून वैकुंठातनं गंगा नदीला कुठे आणलं होतं? या भूलोकावरती आणलं होतं. असे हे भागीरथ राजे सुद्धा धर्मराजांच्या सभेचे कोण आहेत? सभासद आहेत. नंतर अमरीश राजे, ज्यांनी एकादशीचं व्रत मोठ्या कष्टाने ते एकादशीचं व्रत करायचे, मोठ्या ते तन्मयतेने एकादशीचं व्रत करायचे, मनापासून एकादशीचं व्रत करायचे, तर त्यांना सुद्धा त्या यमराजांच्या सभेचं काय मिळालंय? सभासद पद मिळालेलं आहे. अनरण्य, मुचुकुंद, नेत्री, पृथू, ययाती, नहुष. तुम्हाला राजा नहुषची कथा सांगितली होती ना मी? राजा नहुष. अमरीश ऋषी. अमरीश ऋषी एकादशीचं व्रत एवढं मनापासून करायचे